नवीन लोकांना संधी या ना तुम्ही दोघं ते त्याचा मेळ हुकला की थोडा खेळायचा प्रॅक्टिस करावी लागणार आहे. राहिले की हे या ना तुम्ही दोघं तिघ जण नाही नाही तुम्ही हे शाल एक टाका आणि ते हर एक घाला या देऊ तुम्ही शाल असे पांघरू नका का फोटो घ्या मी फोटो नाही गेला व्हिडिओ गेला दुसऱ्या माझ्याकडे म्युझिक आहे. किती वेळ आता चला चला लवकर सगळं आणलं या लवकर या इकडे असं थोडं पटव त्यांना घेऊ बरोबर असं येतो घर भया या की तुम्ही राहिला सर या ना इकडे तुम्ही पण या समजा तुम्ही या उभा राहील त्या ट्रॉफीला हात लावा झालं की थांबा आमचा बी एक घ्या राहू दे हा लावा हात बस आता
माईक घेऊन बोला. नाही असं इरले आधी यांचा घेऊ. अंकल कोटे सरांचा सत्कार मी आपल्या सारडा नगरीचे संचालक श्री बालाजी राऊत यांना विनंती करतो, त्यांनी प्रमुख होण्याचा सत्कार करा. इरले सरांचा सत्कार करण्यासाठी मी संचालक पात्रे सर यांना बोलवतो. त्या दीडगर सरांचा सत्कार मी करतो. त्यांना कशाला मध्ये आपण इकडे उभं यायचं तसाच फोटो तसाच यायचा. थोड्या वेळा फोन करतात सत्कार घ्यायला ते जरा थोडं हस जरा बघू हस गेले करू. हे कोण राहिले आणि राऊत सरांचा सत्कार अमित भाई वर्मा करतो. चला या घ्यायचं त्यांचं. राहू द्या ना बस तिथे. पाकरे सरचा सत्कार तुम्हीच करायचं. फाउंडेशन करते आमच्या हे बी सगळे आपले जे आहेत की फाउंडेशनचे मेंबर पाकरे सर आहेत ना. दत्ता लांबे यांचा सत्कार सत्य साहेब करते. थांबा तुम्ही इथं या चला ऑफिशियल सत्कार घ्यायचा आपल्याला. आता त्यांचा सत्कार तुम्ही करा. सचिव साहेब आता असं देता ना आपण दोघं जण त्यांना. तुम्ही असं घ्या ना. कोण राहिले परत सगळे झाले का? लांब सरांचं झालं. माईक मध्ये बोला. दीडगर सर मार्गदर्शन करा. झाले 5 मिनिट. बोला सर तुमच्याकडे माईक आहे. पहिले सुरुवात करा ना. सुरुवात करून द्या ना पुन्हा त्यांच्याकडे. हॅलो असंच बोला बिना माईक. आज या ठिकाणी जमण्याचा मूळ उद्देश म्हणजे गेल्या 3-4 वर्षापासून किती वर्ष झाले? तिसरं वर्ष चालू आहे. त्यापूर्वी आम्ही राहत असताना 2-3 जण पाणी पुरवठ्या संदर्भामध्ये त्यांच्या वर्तणुकी, त्यांच्या पाळणी सोडण्याच्या पद्धती आणि ह्या गोष्टीमुळं एक अपघाताने या ठिकाणी आपल्याला श्री पवार मामा लाभले. सुरुवातीला गार्डनमध्येच बैठक होती आणि त्या ठिकाणी माणसाकडे पाहिलं असं वाटलं की हे काही ते काम करू शकत नाहीत पाणी सोडायचं. कारण आम्हाला ती राठोड आणि ती दुसरा जिलेडवाला राम शिंदे हे दोघं जरा वाटायचे ऍक्टिव्ह पाणी बिणी सोडतील. आणि पवार मामा आल्याच्या नंतर असं बघितल्यावर 100% तर वाटलं कोणत्या तरी दुकानावरच काम करू शकतात. पाण्याचा आणि ह्यांचा काही मेळ बसायचा नाही. पण त्यांनी पाणी पुरवठ्याच्या इंजिनियरला सुद्धा लाजावेल अशा पद्धतीचं एक चांगलं काम या सारडा. याचं कारण सांगतो.
पाणी पुरवठा करत असताना कुठल्याही वेळी ह्यांच्याकडून पाईपलाईन फुटली नाही. आपल्यासारखं गेलं आणि पाणी सोडलं राग व्हायचं बंद झालं. तर पाईपलाईन कुठल्या प्रेशर आपल्याला माहिती नाही की कोणत्या ह्याला किती प्रेशर द्यायचे. आज एखाद्या ठिकाणी पाईपलाईन फुटली आणि एखाद्या इंजिनियरला बोलवलं ते ह्यांना आधी म्हणेन मॅप आणा, सगळा नकाशा मला दाखवा, मग त्याचं ते कम्प्युटर काढणार, टेक्नॉलॉजी काढणार, मग ते शोधित बसणार कुठं काय. पण पवार मामाला म्हणलं त्या गल्लीत हा प्रॉब्लेम झालाय तर ते सांगतील मग तिथं वॉल बदलायचा आहे का, कपलिंग टाकायची का, ते काही यू बॉन्ड लावायचा आहे का, आणखी एल्बो. हा, तर अशा काही वेगवेगळे प्रकार. मोटर जळाली ती भरून आणायची का, दुरुस्त करून आणायची का, नवीच आणायची, एका एक शब्दात एका एक क्षणात उत्तर परफेक्ट देणारं माणूस. म्हणून मी त्यांना म्हणलं की पाणी पुरवठ्याच्या इंजिनियरपेक्षाही चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलं. आणि दुसरी गोष्ट, मी इथं राहिला होतो तेव्हाही पहाटे जरी उठलो तरी हा माणूस तिथं आलेला असायचा. पाऊस असो, थंडी असो, उन्हाळ्याचं तर येतेच समजा. कधी कधी त्यांना 9, 10, 11 वाजायचे ते हौद भरून जायला. आणि हे त्यांचं अविरत कार्य. त्यांना पगारीच्या व्यतिरिक्त 100 रुपये सुद्धा कोणी कॉलनीतून दिलेले नाहीत. हे चांगलं काम करतात म्हणून. माझ्यासारखं जर काम म्हणजे नशिबानं मला ठेवलं नाही पाण्याला, माझ्यासारखं आला असतं तर काय म्हणतो, वेळ किती आहे, 10 ते 4, 10 ते 6, लाईटच नाही, मी आलो निघून, माझी ड्युटी संपली. असं न करता यांनी प्रत्येक घरातील प्रत्येकाला पाण्याच्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण येऊ नये. सगळ्यात महत्वाची अडचण तर आपली पाण्याचीच आहे. खाएगा इंडिया तो जाएगा इंडिया, जाएगा इंडिया तो कहाँ से धोएगा इंडिया, अशी गत आहे त्याची. त्याच्यामुळं त्याच्यानंतर मी इकडे राहायला गेलो गार्डनच्या तिकडे. तिथे पहाटे जर उठलो तर ह्यांची गाडी म्हणजे आमचा अलार्म म्हणजे ह्यांची गाडी कंप्लीट 5 वाजले की ह्यांची गाडी आम्हाला तिथं वाजते. गाडी वाजली की आम्ही समजायचं आता पवार मामा या ठिकाणी आलेले आहेत. आणि परत सांगतो, पावसामध्ये सुद्धा त्यांनी भिजत येण्याचं काम केलं, थंडीमध्ये सुद्धा काकडत येण्याचं काम केलं. त्यांच्या ठिकाणी कुणीही असलं तर एवढ्या सेवा वृत्तीनं काम कर, ड्युटीच्या वृत्तीनं करतील. दिनजाव पगाराव, प्रॉब्लेम कार्ड बाजूला हो, हे जा थोडासा बोर्डच खराब झाला 2 दिवस टाळू शकते ते. पण तसं न करता हे नगरी म्हणजे माझं कुटुंब आहे या उद्देशाने त्यांनी सर्वांना एक चांगल्या प्रकारे पाण्याची. एवढा मोठा दसरा झाला, दसऱ्यामध्ये प्रचंड पाऊस झाला, पावसामध्ये पुन्हा विजेचा लपंडाव झाला, लाईट यायली चालली. ते बिचारे दिवस रात्र तिथं बसले. कधी 11 वाजलेले आम्ही पाहिले. आणि म्हणून आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटेल की अशा फाउंडेशनच्या कार्याची सुरू आम्हाला उद्घाटन थोडंसं करायचं वेगळं, पण आम्हाला जे प्रमुख पाहुणे बोलायचे त्यांची तारीख मिळालेली नाही. जेव्हा ती तारीख मिळेल तेव्हा आम्हाला तो लोकार्पण सोहळा करायचा आहे. पण ह्या फाउंडेशनचे सचिव, या फाउंडेशनच्या म्हणजे सचिव अमित भैया वर्मा, आपले सहसचिव पाखरे सर, उपाध्यक्ष दत्ताजी लांब, अध्यक्ष स्वप्नाली शिराळे मॅडम, अशी एक टीम केली आम्ही सामाजिक कार्य करण्यासाठी. आणि हळूहळू आम्ही त्या सामाजिक कार्यामध्ये उतरणार आहोत. तर याचा सगळ्यात अभिमानाचा क्षण असा आम्हाला वाटतो की एक चांगलं काम करणाऱ्या चांगल्या व्यक्तीला आम्ही आमच्या फाउंडेशनच्या वतीनं हा छोटासा पुरस्कार देण्याचं काम, एक छोटासा त्या संस्थेचा कार्यकर्ता म्हणून मला संधी मिळाली, मला भाग्य लाभलं. तर अशा उल्लेखनीय काम करणाऱ्या पवार मामा, तुम्ही आयुष्यभर इथं चांगल्या पद्धतीने सेवा करा. जोपर्यंत होते तोपर्यंत तुमची परमनंट इथं ड्युटी आहे. संचालक मंडळ येईल, संचालक मंडळ जाईल, पण तुमचा ठराव आम्ही कायम घेतलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिथं बिनधास्त राहा. आणि जेव्हा तुम्ही केव्हा म्हणाल मला आता होत नाही, तेव्हा अतिशय भव्य दिव्य मोठा सत्कार करून, सपत्नीक सत्कार करू आम्ही. अशा या शुभेच्छा तुम्हाला मी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर थोडंसं प्रास्ताविक होतं, लांबलं भाषण करायचं होतं पण म्हणले प्रास्ताविक करा आता, म्हणून बिडगर सरांना विनंती करतो की आपण त्यांना मार्गदर्शन करा. भैया द्यायच्या आमचे पाकरे सर, आमचे सातपुते सर आले, त्यांचा एक सत्कार मी या ठिकाणी करतो. आमचा फोटो काय गुलाल कुठे, गुलाल
बसा बसा, चहा घ्या पाहिजे त्याच्या सर्व. एक मन आहे पा, जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. आता पाखरे सर म्हणते ही इथं कशाला काढली येईल म्हण. तर हे जे शिराळे मॅडम आहेत ह्या मानवलोक संस्थेमध्ये काम करतात आणि त्या मानवलोक संस्थेचं एक काम आहे की सामाजिक कार्यामध्ये, शैक्षणिक कार्यामध्ये, अगर कुठल्याही कामामध्ये हिरे शोधून काढायचं काम ते करतात पहा. ज्यांच्याकडे की समजा त्यांना काही देणं घेणं नाही, कुठला राजकीय आश्रय नाही, काही पाहत नाहीत. आणि शिराळे मॅडम स्वतः अध्यक्ष होऊन या ठिकाणी जे आशा फाउंडेशन त्यांनी तयार केलेलं आहे आणि सुरुवातीलाच त्यांनी हा पुरस्कार अशा योग्य माणसाला दिलेला आहे आणि योग्य माणसाची निवड करून आणि खरोखरच त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं पाऊल या सारडा नगरीमध्ये आणि सगळ्याला दाखवून दिलंय की आम्ही चांगल्या माणसाच्या पाठीमागे आहोत, आम्ही चांगल्या माणसाची सेवा करणार आहोत, आम्ही चांगल्याच माणसाचं गुणगौरव करणार आहोत. शेळके मामाकडे जर बारीक बघितलं तर त्यांचं काम असं आहे की ते पगार म्हणून किंवा ड्युटी म्हणून काम न करता ती समाजसेवा म्हणून काम करतात. त्यांनाच फक्त कळालंय की समाजसेवा ही ईश्वर सेवा आहे. ईश्वराच्या 10 वेळेस पाया पडण्यापेक्षा या समाजसेवेचं काम, अवकाळ दसऱ्याचा सण, लाईट एवढी चालली, पाऊस, एका माणसाची तक्रार नाही की आम्हाला पाणी नाही म्हणून. अशा पद्धतीचा माणूस योगायोगाने मिळवतो आणि अशा फाउंडेशनला योगायोगाने अशा माणसाला सुरुवातीला पुरस्कार द्यायचा चान्स मिळणं ही त्यांच्या सुद्धा एक भाग्याची गोष्ट आहे. तर माझं म्हणणं एकच आहे, शिराळे मामा जे आपले पवार मामा जे आहेत, तुम्ही ह्या पवार मामाचं कुठली जरी अडचण आली तर ते सर्वसामान्य सभासदाला सुद्धा जाऊन विचारतात, असं असं झालंय, आता काय करू. मला बरेच वेळा प्रसंग आलाय, मी काय कुठला सभासद नाही वर्मा साहेब काय, पण हळूच मला म्हणणार हे असं झालंय, आता काय करावं. आणि त्यांना जर योग्य मार्ग सांगितला, ह्या मार्गाने चला, की त्यांना तो सुद्धा मार्ग पटतो. का तर आम्ही सुद्धा असा माणसाच्या बाहेरचा मार्ग त्यांना कधी सांगितलेला नाही. काय चलत राहा, करत राहा, होत राहील, अशा पद्धतीचा आम्ही सुद्धा त्यांना सांगतो. पण आम्ही कुठल्याही पदावर नसताना आमच्यासारख्याला सुद्धा त्यांनी सन्मानाने विचारणं हे आमच्यासाठी सुद्धा एक अभिमानाची बाब आहे. आणि अशा पद्धतीची समाजसेवा ज्या माणसाच्या हातून घडती, या माणसाला मला तर वाटत नाही कुठलं व्यसन आहे म्हणून. मी कधी ह्यांना तंबाखू खाताना बघितलं नाही, कधी सुपारी खाता न बघत नाही. ह्यांचे आणि माझे गुण बऱ्याच जागेवरचे जुळायले दिसते काय. आणि अशा व्यक्तिमत्वाचा माणूस अशा कमी पगारामध्ये आपल्यासारख्या सारडा नगरीला मिळणं हे आपलं भाग्य आहे. आणि त्यांचं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, शिराळेताईच्या माध्यमातून, त्यांच्या आशे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी स्वतः मनावर घेऊन त्यांना जे आता जलदूत पुरस्कार दिलाय हे खूप छान दिलाय. आम्ही या गोष्टीचं, त्यांचं पुरस्काराबद्दल निश्चित त्या आशा फाउंडेशनचं समर्थन करू, त्यांचं कौतुक करू आणि यापुढे सुद्धा असेच कार्य करत राहा, एवढ्या आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आणि पवार अशोक नावातच अशोक आहे, अशोकनं सगळा भारत जे जिंकलेला आहे, अशोक चक्र सुद्धा त्यांच्याच नावावरच आहे. अशी कीर्तिमान व्यक्ती ही काय माणूस म्हणजे नावातच वजनदार आहे काय. तर अशा माणसानं भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीची जिथं जिथं त्यांना सेवा करण्याची संधी मिळेल त्या ठिकाणी त्यांनी जाऊन अशाच पद्धतीची समाजसेवा करावी. का तर उर्वरित आयुष्य हे समाजसेवेमध्ये घालावं. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं, उन्नतीचं जावं ही श्री भगवान पांडुरंगाची प्रार्थना करतो. आणि दिलेला पुरस्कार योग्य माणसाला दिलाय, योग्य माणसाची निवड करून दिलाय असं मी या ठिकाणी सगळ्याच्या समक्ष सांगतो. आणि अशाच पद्धतीचे सुंदर कामं करीत राहा. आशा फाउंडेशनला सुद्धा माझी अशी एक विनंती आहे,
जे पाठीमागं माणसं पडलेली आहेत त्यांना फक्त असे पुढं जर आणलं तुम्ही तर तुमचं निश्चितच सगळे कौतुक करतील. या ठिकाणी मी माझं जे 4 शब्द बोलत पुढं चाललोय ते थांबतो. जय हिंद, जय भारत. आशा काय करते बंद करू. आशा फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वप्ना निलेश शिरळे, सचिव वर्मा साहेब. मला एक सुंदर वाटलं. आशा म्हणलं की लय भारी. आणि जलदूत पुरस्कार मी आपलं बरोबर बघतो, पण लिहित नाही काय आपण. आपला एक छंद आहे, आपण लिहितच नाही. लिहिलं की वांदं होतंय. 12ला वांदं होतंय, 1ला वांदं होतंय, कळ होतंय. तर आपण ग्रुपवर काय लिहित नाही. छान कार्यक्रमाचे नियोजन केले त्यांनी. आणि हे जे पवार साहेब आमचे हे जुनेच मित्र आहेत माझे. मी त्यांच्या गल्लीत राहत होतो. त्या डोंगरात जायचं, ते झरायचं पाणी प्यायचं सगळे. पण माझी एक शोकांतिका वाटली, आज कुणीच नाही. 13 नाव आहे तिथं. काय नाही, काय वाईट केलं का यांनी दोघांनी? नाही भाषण राहू द्या, माझं संभाषण राहू द्या. सगळे पाहिजेत. येतो का नाही? नाही काम आहे का तुमच्याकडे काही? शेळके मामा आणि मी, शेळके मामा आणि हे आल्याबरोबर ह्यांच्या 5 मिनिटं बसणार. इथं खुर्चीवर बसणार, इथून जाणार. मला आनंद वाटतोय. फक्त मी व्यक्त करीत नाही. आपण म्हणत नाही तुम्ही लय भारी केलं. तुम्ही आपल्या हृदयात ठेवायचं. इकडं बघा, माझ्या हृदयात तुम्ही. हे तसं नाही लय भारी मला पाणी दिलं काही नाही. तुम्ही पाणी देतात, सगळ्यांचं काम करतात, त्याचं कौतुक तुमचं घेत अशा फाउंडेशननं केलं. वर्मा साहेब सचिव आहेत हे मला माहितीच नव्हतं, याच्यावर दिसलो. आहे चला करा, व्यवस्थित करा, जोर आहेत तुम्ही. त्यामुळे काही अडचण नाही. आता मी गडबडीत आहे. मला उद्या कार्यक्रम, मला 10 खुर्च्या पाहिजेत उद्या. हा सांगितलं कोण राखला का सांगितलं का घरी कार्यक्रम माझ्या मुलीचा उद्या. हा 10-15 खुर्च्या काय जे लागतील ते त्या कटारीला बोललो मी. मुलीचा हो मुलीचा विवाहाचा काय तुमचं अभिनंदन परत देण्यात आलं त्याच्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो. जलदूत पुरस्कार दिल्या म्हणजे बद्दल तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दलही तुमचं अभिनंदन. बिडकर सरांनी अतिशय छान या ठिकाणी सविस्तर मनोगत व्यक्त केलं. यानंतर मी थोडी विनंती करतो आमचे प्राध्यापक बालाजी राऊत सर यांना, त्यांनी थोडेसे मार्गदर्शन करावं. आपल्या पाहुण्याचे मित्र आजच्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष अंकल कुटे साहेब, सत्कार मूर्ती अशोक मामा जाधव साहेब, तसेच अशोक मामा पवार साहेब, तसेच आशा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, नगरीतील सर्व रहिवासी. खरं तर आजचा हा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित जे केला त्याच्याबद्दल मला खरंच खूप आनंद झाला अगोदरच. आणि अशोक मामाविषयी बोलण्यासारखं भरपूर आहे, कारण त्याने मी आता मागील 5-6 वर्षापासून इथं राहायला आहे. सुरुवातीला पाणी सोडणारे आपण बघितले राम आणि राठोड 2 जण होते. मग त्यांचे अनुभव आपण सर्व नगरीतल्या लोकांनी अनुभव घेतलेले आहेत. त्या काळात तरी समजा संख्या कमी होती आणि कमी संख्या असताना सुद्धा आपल्याला पाण्याच्या बाबतीत किती समस्याला सामोरे जावं लागत होतं आणि किती तंटे भांडणं त्या पाण्यासाठी होत होते हे आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेलाच आहे. आता एवढी संख्या असून सुद्धा अशोक मामाने आपल्याला एवढी छान सेवा दिलेली आहे आणि सगळं खरं तर त्यांच्या कार्याची दखल या फाउंडेशनने घेतली. खरंच फाउंडेशनचं मी कौतुक करतो, कारण असं त्यांचं कुणाच्याही आतापर्यंत डोक्यात आलं नाही. आता 2-3 तिसरं वर्ष चालू आहे त्यांचा कार्य या ठिकाणी चालू आहे.
पण आपल्या किमान या संचालक बॉडीमध्ये आपण आलो सर्वजण, कधी कुणाच्या डोक्यात पण आलं नाही की एवढे छान आपल्या सेवा सर्व कर्मचाऱ्यांमध्ये दिलेली आहे यांनी. आणि माझ्या बाबतीत माझा अनुभव आलेले मी तर सांगतो ना, मला कधीच त्यांनी अशोकमाने कधीच म्हणले नाहीत की मी इकडे गेलो तिकडे, कधी कुठे बी असू द्या. आता मी तर कळमला ड्युटीला आहे, माझ्या गल्लीतून पाण्याची कमतरता भासली तर कुणाचा जर फोन आला, इर्ले साहेब असतील, कुणाचाही फोन आला पाणी पाहिजे. आत्ताच्या दसऱ्याच्या वेळेसुद्धा राठोड मॅडमच्या तिथून फोन आला होता, मी त्यावेळेस कळमला होतो. मी पण तत्पर सेवा देतो, कारण मी ड्युटीवर आहे, माझ्या कामात आहे, परंतु लगेच त्यांचा फोन आला की लगेच ह्यांना आम्हाला फोन केला किंवा मग असं अशी आपल्या अडचण आहे दसऱ्याच्या आणि पाणी सोडा. तर त्यांनी नाही म्हणून शब्द नाहीच, मी सोडतो, दुपारी येतो, माझ्या अशा अडचण आहे असं तसं सांगतात. पण त्यांनी त्या दिवशी पाणी सोडलेलंच आहे, म्हणजे कोणालाही त्यांनी नकार दिलेलाच नाही खरं तर. आणि भांडणं ते तसं म्हणजे कोणत्याही गोष्टीत त्यांचा विचार केला तर असं मला कधी जाणवून आलं नाही की आपल्या नगरीमध्ये त्यांनी कोणाला त्रास दिला किंवा आरोगणपणे भाषेमध्ये उत्तर दिले किंवा असं काहीच नाही, कधीच नाही. म्हणजे अशा प्रेमळ स्वभावाचे आणि चांगल्या स्वभावाचे पाणी सोडणारे आपल्याला अशोक लाभलेले आहेत. खरं तर हे त्यांचं कार्य असंच अविरत या पुढं सुद्धा चालत राहावा. आणि पुन्हा एकदा मी या फाउंडेशनचं या ठिकाणी खरं तर अभिनंदन करतो. तसंच जलदूत पुरस्कार अशोक मला दिल्याबद्दल त्यांचं पण मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवले. धन्यवाद सन्माननीय राऊत सर. प्रत्येकाला आलेले अनुभव आणि त्यांचं प्रामाणिकपणे होत असलेलं कार्य याशिवाय दुसरे शब्द तुमच्यासाठी नाहीत. तुम्ही कुठल्याही बंगल्यामध्ये ह्या बंगल्याचं त्या भिंती तरी ऐकतात, भिंतीला सुद्धा कान आहेत, परंतु कान असून सुद्धा कधी त्यांनी असा सांगण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. असे प्रामाणिक काम ज्यांनी केलं असे तेच अनुभव लोक तुमच्याविषयी सांगतात. हे जे अनुभव सांगितले ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहेत, परंतु अख्खी नगरी हेच अनुभव आपल्याविषयी मनाशी बाळगून आहे. आणि अशा चांगल्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी या फाउंडेशनचे सचिव श्री अमित भाई वर्मांना पेमेंटच्या बाबतीत जर विचार केला आता तो विषय आपला जबाबदारीने बजावलंय. आणि आमच्या फाउंडेशनचं खरंच आमचं भाग्य समजतो की पहिला पुरस्कार आम्ही त्यांना देतो जलदूत म्हणून. धन्यवाद. आपण सर्वजण इथं आलात, परत एकदा पुनश्च आपले सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. थांबतो. धन्यवाद. अध्यक्ष मॅडम बोलतात. यानंतर या फाउंडेशनचे अध्यक्ष आणि देवाण संचालिका स्वप्नाली शिराळे मॅडम विनंती करतो. सन्माननीय सर्व रहिवासियांना माझा नमस्कार. आणि तसंच अशोक मामांचं खूप खूप अभिनंदन आणि आशीर्वाद पण त्यांचा आमच्या पाठीशी असाच राहावा. सुरुवात आशा फाउंडेशनची झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि सुरुवातीचं मोठं कार्य आणि अवॉर्ड जे आहे ते एक योग्य व्यक्तीला भेटले याचं समाधान वाटते. समाजामध्ये बरेच व्यक्ती असतात काम करणारे, पण त्याची दखल सुद्धा घेता आली पाहिजे. आणि अशा लोकांना जेव्हा प्रोत्साहन आपण देतो तेव्हा अधिक चांगलं काम करण्याचं बळ त्यांच्यामध्ये निश्चितच येतं. तुमचं खूप खूप अभिनंदन अशोक मामा. थँक्यू. दूरदृष्टी म्हणून असते. अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभलेले अंकल कोटे साहेब, मी यांना 5-6 दिवसापूर्वीच सांगितले की असा एक कार्यक्रम होणार आहे. आणि तो तुमच्या हस्ते, राठोड मॅडम हस्ते, इर्ले साहेब आणि अविनाश माने अशी एक टीम जी की कधीही प्रकाश झोतात आली नाही, ज्यांना माझ्या बघण्याच्या ह्याच्यामध्ये कुठे फ्लॅश केलेलं नाही माणसांमध्ये. ग्रुपला येते ते सगळे आमच्यासारखे शिक्षक आहेत,
यासारखंच ते यावेळेस माने साहेब आम्ही काढले होते बिडगर साहेब त्यांनी ती विस्कटलेली गडी सोसायटीत बसवण्याचं काम केलंय. भाषणामध्ये एक सांगितलं होतं की कसलं बी गणित असलं मला जर नाही सुटलं मी पाठ्यापर्यंत सोडीत बसतो कोणते गणितच सोडवतो. तसं ही एक गणित होतं सारडा नगरीचे संचालक निवडून आणायचं. तर ते स्वतःच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही खर्चाचा आवाढव्य म्हणजे दिखाऊपणा न करता नाही तर केक आणा हॉटेलमध्ये जेवाय नाही हे करा ते करा त्याच्यात 2-4 दिवसाचा पगार जातो. तसं न करता एक मुलगी त्यांच्या शाळेवर चालत अपडाऊन करायची अतिशय गरीब परिस्थिती तिला सायकल देण्याचं काम सन्माननीय सरांनी केलं. आणि असे आता पुढच्या ह्याला आता ही टायमिंग थोडीशी चुकीची झाली. शनिवार आहे उद्या रविवारची सुट्टी लोकांचं हे पण माझ्या डोक्यात जेव्हा आपल्या लोकार्पणाचा हा कार्यक्रम तेव्हा सामाजिक चळवळीतले लोक अनेक भयलो हे असतील. पाहुणे म्हणून आम्हाला लाभलेले इर्ले साहेब मी राऊत सरांना म्हणले की बाबा फोन करून घ्या बोलवून. त्यांना माझ्याकडे नंबर महादूचा आहे त्यांचं काही बोलणं झालं नाही. त्याचबरोबर बिडगर सर तर एक कार्यक्रम वाढदिवस सोडून या ठिकाणी जिथं आवड आहे ना साहेब तिथं सवड भेटतेच. आणि सगळ्यात महत्वाचं आमचे दत्ताजी लांब ज्यांनी सकाळी पाऊस पडला सगळं साफसूफ केले 4-5 वाजता. त्यांना वाटलं इथं गर्दी थोडीशी जास्त होईल. साफ केले पूर्ण चवळ टाकले मॅट टाकल्या होत्या. हा सगळा स्टँड तिथं लावला होता. रेकॉर्डिंग फोटोची सगळी सोय तिथं केली होती. माईक आणलं होतं. हे सगळं हे करून मग परिस्थिती पाहून आपण असं निर्णय घेतला की आपण छोट्याखानी आपण ऑफिसमध्येच या सर्वांच्या उपस्थितीबद्दल केलेल्या कार्याबद्दल आणि दिलेल्या वेळेबद्दल मी आशा फाउंडेशनच्या वतीनं त्या फाउंडेशनचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून आपले आभार मानतो आणि थांबतो. हा कार्यक्रम इथंच संपला नाही थांबला. ऐका ज्याने की तिथून जाऊन दिल्लीपर्यंत त्यांचा सत्कार तुमच्या आता ते रामदेव बाबाला आणणार आहे दिवाळीत त्यांचं चालू आहे. आपण हा जो लोगो दिसला तुम्हाला एक झाड दिसतंय बरं हे आम्ही लावलेले रोपटे घोषा झाड होणार आहे. ह्याच्यामध्ये जे पानं दिसतात ना त्या प्रत्येक पानावर एक काम आहे. शैक्षणिक काम आहे, सामाजिक काम आहे, अपंगासाठीचं काम आहे, विज्ञानाच्या गोष्टीसाठीचं काम, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आहे, वैद्यकीय ज्या काही मदती लागणाऱ्या साहित्याला त्याचं काम. प्रत्येक पाण्याच्या संदर्भातले जे आहे जलसंधारणाचे वगैरे तर अशा प्रत्येक कामाचं आम्ही ते एक उचलून त्याचे सगळे पानं वगैरे तयार करून हा लोगो आम्ही तयार केलेला आहे. सुंदर काम आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सत्कार करा. पुढच्या सत्कार मूर्तीमध्ये लांब सरांचं नाव घेऊन टाका. म्हणजे सांगायचं तात्पर्य बिडगर सर सांगायचं तात्पर्य एवढं आहे की नुसते पुरस्कार देणं हेच काम नाही तर आपण बऱ्यापैकी सामाजिक कार्यात चांगल्या प्रकारे आता उतरणार आहोत. फक्त ती पोस्टिंग राहिली. आपण राज्यस्तरावरचे सुरुवातीला पहिल्या वर्षी विभागीय आणि नंतर राज्यस्तरावरचे आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा आपण या फाउंडेशनच्या वतीनं देणार आहोत. त्या निवड समितीमध्ये तुम्ही एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी या. सदस्य सदस्य म्हणून बरं का म्हणजे हो. आणि संचालक श्री चव्हाण सर फाउंडेशनचा सत्कार राऊत सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. चांगले काम करण्यासाठी आमच्या सदैव शुभेच्छा. सरकार त्यांचं आहे आपला नाही. असं तुम्ही घेता ना असं खूप लांब लांब झालं.
धन्यवाद. पवार मामासोबत एक, पवार मामासोबत एक. हे आमच्या फाउंडेशनचे हे असं घ्या. माझं लिस्ट व्हायला अहो तुम्ही फाउंडेशनचे अध्यक्ष सचिवांनी करायचं केलंय का नाही? कार्यक्रम सोडून आला सर. असं आहे. असं का? या कार्यक्रमाला उशिरा का होईना आवर्जून उपस्थित लावल्याबद्दल सर्वांचे नाही सर्वांचेच धन्यवाद. आभार मानतो. आणि कार्यक्रम संपल्यावर प्रोटोकॉल तोडून खूप शब्द आपण मार्गदर्शन करावं येऊ. आम्ही सर्वांनी त्यांच्या कार्याबद्दल मनोगत आशा फाउंडेशनच्या वतीनं या आशा फाउंडेशनच्या अध्यक्षा शिराळे मॅडम आणि सचिव वर्माजी यांनी पवार मामांच्या कामाची दखल घेऊन जो या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आणि त्यांचा सत्कार केला, त्यांना परत प्रेरणा मिळावी की आपण जे काम करतो ते काम खरंच चांगलं आहे आणि या कामातून कुठंतरी आपली कोणीतरी दखल घेतात हे आपल्या यातून लक्षात येतं. आणि कुठल्याही व्यक्तीला जर प्रेरणा द्यायची असेल तर त्या व्यक्तीनं नक्कीच आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारे छोटेखानी म्हणा काही म्हणा त्यांना एक प्रकारचं बक्षीस म्हणा त्यांचा सत्कार म्हणा हे केलं पाहिजे. आपण तसं जर पवार मामाचा मोठा सत्कार करायला पाहिजे. परंतु आता तुम्ही माझ्या माहितीने बहुतेक एक छोटेखानीचा कार्यक्रम आयोजित केला होता. कारण मला वाटतं निमंत्रित सर्वांना जरी ह्याच्यावर टाकलं असेल तरी संचालक मंडळाला सर्वांना निमंत्रित केलं की नाही मला माहीत नाही. मला केलंय त्याबद्दल नाही, परंतु इथे संचालक दिसत नाहीत किंवा आणि त्यांना पुन्हा का चांगल्या कामासाठी प्रेरणा दिलात त्याबद्दल मी माझ्या वतीनं तर या ठिकाणी त्यांना 100% मी सुद्धा तुम्ही जसं म्हणता तसं पवार मामाचं काम चांगलंच आहे म्हणून प्रत्येक वेळेस नाव असतो आणि चांगल्या कामाची कोणी बी दखल घेतं, आपणच नाही. या कॉलनीमध्ये मला तर वाटतं जवळपास 80-90% लोक 100% समाधानी असतील, पण ते प्रत्येकाला पुरणार नाहीत. 100% लोकांना कोणीच पुरत नाही. कितीही चांगले काम करा कोणीतरी नाव बोट ठेवणार आहेच. हे पवार मामाला आमच्या अगोदरपासून माहिती आहे. तर कदाचित तुम्हाला जर कुठं कोणी वाईट बोललं असेल काही जरी असेल जरी कधी झालं त्याच्या पुढे बी तर एक मोठ्या मनाने सर्वांना माफ करावं. आणि तुम्ही जी सेवा देत आहात ती सेवा 100% अशीच चांगल्या प्रकारे द्यावी ही या ठिकाणी मी आता तुमचा प्रोटोकॉल तुटलाय माझ्या माहितीनं. आभार झालाय असं म्हणले नाही झालं हा. तर या ठिकाणी आमच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. असंच आपण काम पुढं करत राहू एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद.